5 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टपर्यंत तारखा नीट ऐका बरं का. 5 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टपर्यंत काही राशींना असं वाटू शकतं की अरे आपले तर अच्छे दिन आलेत, खूपच चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या बाबतीत घडायला लागल्यात. असं का वाटणार आहे तुम्हाला? कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना असं वाटणार आहे आणि काय चांगलं घडणार आहे? चला जाणून घेऊया. मंडळी, 5 ऑगस्टला बुधाने कर्क राशीत प्रवेश केला. आता कर्क राशीमध्ये सूर्यदेव आधीच विराजमान आहेत, त्यामुळे बुध आणि सूर्य एकत्र आल्याने बुधादित्य राजयोग निर्माण झालाय. याच राजयोगाचा फायदा काही राशींना होणार आहे. आता त्यांना करिअर, व्यापार, आर्थिक फायदा, यश या सगळ्या गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. मुद्द्याचं बोला, राशी कोणत्या आहेत तेवढं आम्हाला सांगा, असं जर तुमचं म्हणणं असेल तर सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या जातकांसाठी बुधाचं जे हे गोचर आहे ते अत्यंत लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होऊ शकतं. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीची संधीसुद्धा मिळू शकते. व्यापाऱ्यांना नवीन करारांमध्ये यश मिळेल आणि नफा वाढेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर हा काळ अत्यंत अनुकूल आहे. विशेषतः रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टी व्यवसायाशी जर तुम्ही जोडलेले असाल तर या क्षेत्रातल्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो. मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांसाठी बुधाचं हे राशी परिवर्तन अर्थात 22 ऑगस्टपर्यंतचा काळ सकारात्मक परिणाम घेऊन येतोय. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन नोकरी करणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. सध्याच्या नोकरीत सुद्धा प्रगतीचे मार्ग दिसतील. व्यापारात वाढ होईल आणि भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. या काळात तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल, त्यामुळे कठीण कामातही यश मिळेल. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी कर्क राशीतील बुधाचं हे गोचर करिअरला नवी दिशा देणारं ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत प्रमोशन किंवा पगारात घसघशीत वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. एखादा मोठा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ असून आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल. मकर रास. मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीची नवी दारं उघडणारा असेल. करिअरमध्ये अनपेक्षित आणि वेगाने यश मिळण्याची शक्यता आहे. मनपसंत नोकरी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांना मोठा धनलाभ होईल. नवीन उद्योग आणि स्टार्टअप सुरू करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा काळ उत्तम आहे. ज्यांना परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना सुद्धा एखादी खुशखबर मिळू शकते. आता या झाल्या लाभ होणाऱ्या 4 राशी, पण बाकीच्या राशींचं काय? कर्क राशीतील बुधादित्य योगामुळे वृषभ, कर्क, सिंह आणि तूळ या राशींना मिश्र स्वरूपाची फळं मिळतील. वृषभ राशीच्या जातकांचा आत्मविश्वास वाढेल, परंतु घाई गडबडीत घेतलेले निर्णय किंवा अतिउत्साह टाळावा. कर्क राशीतच हा योग बनत असल्याने कर्क राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढेल, पण मानसिक चंचलता आणि ताण नियंत्रणात ठेवावा लागेल. सिंह राशीच्या जातकांना परदेशी कामातून लाभ होऊ शकतो, मात्र अचानक वाढणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि प्रगती होईल. तरीसुद्धा अति ताणाने कौटुंबिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. आता उरलेल्या बाकीच्या राशी वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन या 4 राशींसाठी हा काळ आव्हानं घेऊन येणारा ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांना नशिबाची साथ लावून कामं मार्गी लागतील, पण वडिलांच्या आरोग्याची चिंता आणि प्रवासात अडथळे जाणवतील. धनु राशीला अचानक धनलाभाचे संकेत आहेत, पण पोटाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि वादविवाद टाळणं गरजेचं आहे. कुंभ राशीच्या जातकांना कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल, परंतु कामाच्या ठिकाणी विनाकारण धावपळ आणि गुप्त शत्रूंचा त्रास होऊ शकतो. मीन राशीच्या लोकांना शिक्षण आणि कला क्षेत्रात यश मिळेल, मात्र शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं टाळावं आणि मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावंच लागेल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ.
ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.